सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेवर खोटा गुन्हा दाखल झाला असल्याची प्रतिक्रिया खोक्या भोसलेच्या पत्नीने TV9 मराठीला दिली आहे। रानडुक्कर पकडण्यासाठी ढाकणे घेऊन गेले होते तर रील्स टाकण्यासाठी मुकादमाकडून पैसे आणले होते असं तेजू भोसले म्हणाले आहेत। आम्हाला काही नोटीस दिली नसून आमचंच घर पाडलं, सर्वांचं अतिक्रमण हटवा अशी मागणी तेजू भोसलेंनी केली आहे। तर आमच्यावर अन्याय झाला असून सुरेश दसांची भेट घेणार असल्याचं देखील तेजू भोसलेंनी सांगितलं आहे। रानडुक्कर धरायसाठी इकडूनच घेऊन गेलेत, इथून येऊन बोरून घेऊन गेले ते संदीप ढाकणे त्याचा मुलगा इथून घेऊन गेले साहेब सर ते घेऊन गेले डुक्कर धरायला। मुलगी आमच्या मुलीवर छेड झाली तरी आम्ही असं केलं नाही, मुलाला पण हाणली, मुलाच्या डोक्यात पण तलवार हाणली तरी त्या दिलीप ढाकणेला ते आमच्या मुला म्हणजे सतीश भोसले आमच्या मालकाने त्यांना दवाखान्यात घेऊन गेले, दवाखान्यात घेऊन गेलेत। तर दवाखान्यात दाखवलं त्यांनी, ते म्हणले आमच्या मुलाला तिथंच ठेवून आलेत, ते खोटा गुन्हा आहे ते म्हणून राहिले। ते हाणलं मारलं, ते हाणलं नाही काही नाही, ते दिलीप ढाकण्यात त्याने हाणलंच नाही साहेब। आम्ही आता परी आमच्या शेळ्या कोंबड्या जायला म्हणून आम्ही भेट घेऊन सर आम्ही कुठं जायचं त्याच्यामुळे आम्हाला इथं पाणी सगळं नाही, आम्ही 4 दिवस जेवलो सगळं नाही, आता उपाशीच बसलो। आमचे सगळे मुलं बाया सगळे उपाशीच बसले, तिथं घरी उद्ध्वस्त करून टाकितलं सर आमचं। असं आमच्यावर अन्याय नाही झाला पाहिजे होतं। धान्य धुन्य सगळेच घेऊन गेले सर, काहीच घरामध्ये काहीच नाही, आता कुठं बसायचं कुठं जायचं आम्ही, आम्हाला तेवढा न्याय पाहिजे, न्याय भेटायला पाहिजे तेवढा। म्हणजे कार्यकर्ते म्हणजे इकडं मुकदम ते वाटासाठी ते पैसे आणले होते, रीड किया म्हणजे ते इष्टावर टाकायसाठी कोयत्याचे पैसे आणलेले आहेत सर। ते लाईक भेटा म्हणून तेवढं हेडवर टाकितलं आहे कोयत्यावर। म्हणजे वनेवाल्याने आमच्या नोटीस दिलं नाही, आमच्या हातात काय नाही, आमचं सही पण घेतली नाही तरी पाडलं आमचं घर। ते आमच्या आता आम्ही रोडावर बसलो, तिथं आमच्या मुलं बाय आमच्या रेकर आम्हाला ज्या बस आहे म्हणजे झोपायला सगळं तिथं भेव वाटू राहिलं। ते आमच्या मुलीवर पण अत्याचार झाला, आमच्या मुलीला लय हाणलं, छेड केली त्यांच्या मुलीवर, त्या मुलीवर छेड केली ना, आमच्या मुलीवर छेड करून राहिलेत।